घड्याळ चिन्हाबाबत 15 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चिन्हाचा वापर करण्यास मनाई करण्याची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत। त्यामुळे उद्योजकांसोबत आज यांची बैठक होणार आहे। पुण्यातील 4 विधानसभेचा उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतलाय। कोथरूड, वडगाव शेरी, हडपसर, खडकवासला या जागांचा आढावा घेतलाय। उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। पितृपक्ष संपताच राज्यात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे। पक्षांतर जागांच्या अदलाबदलींना आजपासून मुहूर्त आहे। पक्षांतर जागा वाटप प्रचार दौऱ्यांना सुरुवात होणार आहे। निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे। तसेच भाजपचे हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहेत। भाजपचे माजी आमदार मोहन फड यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली आहे। त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असं यावेळी फडणवीस म्हणाले। राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात सांगलीमधील विशाल पाटील पॅटर्न राबवलं जाणार आहे। अविनाश लाड हेच आमदार होणार असं सूचक वक्तव्य तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण हेगिस्ते यांनी केलंय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग, भिवंडी चिंचोटी राज्यमार्ग या दोन्ही रस्त्यावरील दुरावस्थेविरोधात स्थानिक भूमिपुत्र संघटनेनं निषेध आंदोलन केलंय। भूमिपुत्र संघटनेनं शाळकरी मुलांना घेऊन हे निषेध आंदोलन केले। भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून 9 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। दुपारी 12 ते 3 या वेळेत 9 दिवस धरणे आंदोलन होईल। महिलांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून 9 दिवस निषेध आंदोलन करण्यात येणार आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। उद्या आणि परवा राहुल गांधी कोल्हापुरात असतील। कोल्हापुरातील संविधान सन्मान कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। उद्या संध्याकाळी राहुल गांधींचं कोल्हापुरात आगमन होईल। लडाखमधील पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना काल रात्री सरकारनं सोडलंय। त्यांनी रात्री उशिरा राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतलं। त्यांच्यासोबत त्यांचे 120 सहकारी सुद्धा होते। जगावर युद्धाचं सावट आणि भारताच्या सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे। सोन्याच्या किमती 78,300 रुपयांवर पोहोचल्यात। मध्य पूर्वेतल्या युद्धाच्या स्थितीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ होतीये। जोरदार पावसानंतर यंदा राज्यात थंडीचाही कडाका अधिक राहील। ऐन दिवाळीत थंडीसह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे। राज्याच्या काही भागाला ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागणार आहे। राजधानी दिल्लीत नशेचा बाजार झालाय। दिल्लीत तब्बल 5,600 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले, तर 3 संशयित पोलिसांच्या ताब्यात आहे। डीवाय फाउंडेशन महिला प्रदेशाध्यक्ष प्रियंका दयानंद चोरगे यांना कृष्णा चव्हाण फाउंडेशन तर्फे यावर्षीचा महात्मा गांधी रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। सामाजिक धार्मिक कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। ईडीला आरोपीची देशातली संपत्ती जप्त करता येणार आहे। मद्रास उच्च न्यायालयानं हा निकाल दिलाय। विदेशात गुन्हेगारी कृत्यातून निर्माण केलेल्या मालमत्तेच्या किमती इतकीच आरोपीची मालमत्तेबाबत हा महत्त्वाचा निकाल आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।